कमी आहे, माणसाला बाहेर निघता येत नाही आणि आता पिल्ले एवढे बाहेर फिरतात आणि एवढे पिल्ले तुम्ही जगवले कशी नेमके? ते कसं माहिती का, जिथं आम्ही पिल्ल ठेवतो हा. ना, या गरमीच्या याच्यासाठीच आम्ही एक म्हणजे पर्याय निवडला की याच्यावर शेडच्या वर काय केले, पोते नसतात का आपले बारदाण्यामधले, ते पोते टाकले आणि त्याच्यावर काय केलं आपण फॉगर सोडलेले. ते काय करतात, ओले होतात. फॉगर चालू केला 15-20 मिनिटांमध्ये पूर्ण पोते काय होतात, ओले होतात. त्याच्यामुळं 2-3 तासाचा काय होते प्रॉब्लेम पूर्णपणे काय होते, दूर होते. आणि त्याच्यामुळे त्यांना गार लागायला लागतं ना खाली पिल्लांना, मग त्याच्यामुळे त्यांचं ते प्रॉब्लेम दूर होते गरमीचा. आणि असं 4-5 वाजता असं आम्ही बाहेर काढतो, त्याच्यामुळे ते मोकळ्या वातावरणामध्ये पुन्हा फ्रेश फील करतात ना पिल्लं. आता गेलेल्या फार्मर ज्यांना माहिती नसती ते काय करतात, आम्हाला वेळोवेळी फोन करून विचारतात. पण शक्यतो कसं असतं, याच्यामध्ये तुम्हाला एकदा खाद्य टाकायचं, वेळोवेळी पाणी चेंज करायचं, पिल्लांचं खाद्य संपल्यानंतर त्यांना खाद्य टाकायचं. त्या थोड्या समय थोड्या गोष्टी असतात ज्या लक्षात ठेवावं लागतं. लसीकरण ऑलरेडी तुम्ही केलेलं लसीकरण दिलेलं असतं त्यांना. बरं, आता अजून एक महत्वाचा विषय, तुमच्या विषयाकडे आपण येऊया. तुम्ही एवढं मोठं गावरान कोंबडी पालन केलं आणि तुम्ही यामध्ये काम करतात. बरं, इथलं व्यवस्थापन कसं असतं बरं, सकाळपासून संध्याकाळपासून कसं कामकाज चालतं? आता आम्ही सकाळी उठल्यानंतर काय करतो, एकदा खाद्य टाकत असतो पिल्लांना आणि पाणी टाकतो. परत 4-5 वाजता एकदा खाद्य पाणी टाकायचं. त्याला याच्यामध्ये जास्त मेहनत करायची गरज नाही. आपण हा व्यवसाय करत करत आपण दुसरे आपले काम, घरगुती काम झालं, शेतीतलं काम झालं, हे सगळे व्यवसाय जर महिला असतील कोणी ज्यांना वाटतं की आपण काही करायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये, तर तुम्ही आपले घरचे काम, शेतीतले काम बघत हा एकदम परवडेबल व्यवसाय करू शकता. आणि आपल्या याच्यामध्ये भरपूर थोडीफार गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. म्हणजे एक साधारण महिला जी की शेतीमध्ये कामकाज करत असताना लोकांच्या बांधावर काम करण्यापेक्षा असा व्यवसाय करू शकते.